अशा प्रकारचा साधा सरळ एव्हरीडे मेकअप कसा करायचा, कोणते प्रोडक्ट वापरायचे, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण मेकअपला स्टार्ट करूयात. मी मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे वापरते इनसाइडचं 3-in-1 प्रायमर. हे जे प्रायमर आहे ते 3-in-1 आहे. त्यामध्ये प्रायमर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनसुद्धा आहे. तर प्रायमर लावून झाल्यावर मी इथं लिप बाम लावून घेते. हा हिमालयाचा लिप बाम आहे. तुम्ही कोणताही यूज करू शकता. लिप बाम लावण्यामुळे काय होतं, लिपस्टिक लावण्याच्या आधी तुमचे होठ जे आहेत ते प्रिपेअर होतात आणि लिपस्टिक केके दिसत नाही, व्यवस्थित लागली जाते. तर आता लिप बाम झाला आहे. त्याच्यानंतर मी इथं वापरते स्विस ब्युटीचं फाउंडेशन स्टिक, ज्याचं शेड आहे 01. रोजच्या मेकअपसाठी फाउंडेशन स्टिक हे बेस्ट आहे, कारण फाउंडेशन स्टिक जे आहे ते खूप सॉफ्ट असतं आणि त्याच्यामुळे ते ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर वापरायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या हाताच्या मदतीने सुद्धा ते ब्लेंड करू शकता व्यवस्थित आणि ते खूप छान कव्हरेजसुद्धा देतं. तर इथं तुम्ही बघू शकता मी सगळीकडे चेहऱ्यावरती फाउंडेशन स्टिक अप्लाय केलेलं आहे आणि माझ्या हाताच्या मदतीनेच ते ब्लेंड करून घेते. तर आता ब्लेंड झालं आहे. त्याच्यानंतर मी इथं वापरते मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर, ज्याचा शेड आहे 01 आणि याच्यामध्ये एक स्पंज येतो. त्या स्पंजच्या मदतीनेच मी ते कॉम्पॅक्ट पावडर सगळीकडे जिथे फाउंडेशन लावलं आहे तिथे सगळीकडे लावून घेते व्यवस्थित. आणि कानालासुद्धा लावते ते, कानाला सगळीकडे. तुम्ही मानेलासुद्धा लावायचं विसरू नका. तर ते झालेलं आहे. त्याच्यानंतर मी आयब्रो फिल करते. त्यासाठी घेतलेली आहे स्विस ब्युटीचीच आयब्रो किट, ज्याचा शेड आहे 02. तर त्याच्यामध्ये मी आता सगळ्यात सुरुवातीला इथे जे आहे ते क्रीम लावून घेते. आयब्रोची क्रीम येते, त्याला वॅक्स क्रीम म्हणतात. त्यानंतर मी जो शेड घेतलेला आहे तो थोडासा ब्राउनिश आहे आणि त्याच्यामध्येच एक ब्रश येतो. त्या ब्रशच्या मदतीनेच मी आयब्रो जे आहे ते फिल करते. आयब्रो फिल करणं हे काय फार कठीण नाही आहे. तुम्ही खूप इझिली आपले आयब्रो फिल करू शकता. आधी वॅक्स क्रीम लावून घ्यायची, त्याच्यानंतरच आयब्रो फिल करा. त्यामुळेच ते खूप छान असे उठून दिसतील. डायरेक्ट केले तर ते उठून दिसणार नाहीत आणि पटकन पुसले जातात. तर इथे झालेले आहेत आयब्रो फिल. तर त्याच्यानंतर मी करणार आहे आय मेकअप. त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे ADSचं आयब्रोचं किट, ज्याच्यामध्ये मी वापरणार आहे माझ्या ड्रेसचा कलर जो आहे थोडासा ब्राउनिश टाईपमध्ये, लाईट ब्राऊन बदामी कलर टाईपमध्ये. तर इथं मी तोच कलर घेते वापरते आणि त्याच्यामध्ये जो ब्रश येतो त्या ब्रशच्या मदतीनेच मी आईवरती डायरेक्टली फिल करते. आणि आय मेकअप सिम्पलच करायचा आहे, त्यामुळे मी एकच शेड वापरते आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ब्रशच्या मदतीने ते दोन्ही आयवरती फिल करून घेते. ते कधी कधी ब्रशच्या मदतीने होत नाही, तर आपण आपल्या फिंगरच्या मदतीने सुद्धा करू शकतो, कारण फिंगरच्या मदतीने ते लागले जातात व्यवस्थित. तर आता झालेले आहे फिल करून. त्यानंतर मी घेतलेलं आहे शुगरचं काजळ. हे काजळ जे आहे ते खूप छान प्रकारे डार्क असं आहे आणि खूप छान दिसतं लावल्यानंतर. तर इथे मी ते घेतलेलं आहे आणि एका डोळ्याला आता लावते आहे व्यवस्थितपणे. तर इथे मी लावलेलं आहे दोन्ही डोळ्यांना व्यवस्थितपणे काजळ. तर आता काजळ लावून माझं झालेलं आहे. तर इथं मी घेतलेलं आहे शुगर पॉपचं आयलायनर. आय मेकअपसाठी आयलायनर हे तर खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुमच्या आईज जे आहेत ते खूप छान मोठे असे दिसतात. तर मी इथे लावून घेते आहे. एका डोळ्याला झालेला आहे. आता लगेचच दुसऱ्या डोळ्याला पण व्यवस्थितपणे लावून घेते मी आयलायनर. आयलायनर लावताना हात खूप असे कापतात, तर त्याच्यामुळे कधी कधी आयलायनर जे चुकू शकतं. त्यामुळे आयलायनर लावताना व्यवस्थितपणे लावणं खूप गरजेचं आहे, नाहीतर चुकलं तर मग परत कॉम्पॅक्ट ते सगळं लावा. तर झालेलं आहे माझ्या इथं आयलायनर लावून. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी लावलं आहे ते. तर आता झालेलं आहे आयलायनर. तर त्याच्यानंतर मी इथे लिप लायनर लावते आहे. हे आहे इनसाइडचं लिप लायनर, ज्याचा शेड आहे 07. तर मी ह्या लिप लायनरने आपल्या ओठांना बॉर्डर करून घेते व्यवस्थितपणे. तुम्ही बघा कशा प्रकारे मी बॉर्डर करून घेते. बॉर्डर केल्यामुळे काय होतं की तुमच्या लिपला एक आकार येतो आणि तुमची लिपस्टिक बाहेर जाण्याची कमी शक्यता असते, त्यामुळे तुमची लिपस्टिक जी आहे ती व्यवस्थित लागली जाते. तुम्ही कोणतेही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार.
तर इथं मी बघा लावलेला आहे लिप लायनर आणि तुम्ही बघा कशा प्रकारे मी लावते ते. आता झालेलं आहे लावून. तुम्ही लिपस्टिक लावल्यानंतर सुद्धा लिप लायनर लावू शकता, कारण नंतर सुद्धा लावता येतं आणि नंतर पण लावल्यामुळे ते तुमची लिपस्टिक जी आहे ती खूप ब्रॉड दिसते आणि छान दिसते. तर त्याच्यानंतर मी इथे लावते आहे लिपस्टिक जी आहे किस ब्युटीची आणि जिचं शेड आहे 02. ही रेड कलरची लिपस्टिक आहे. तर मोस्टली जास्त करून आपण रेड कलरचीच लिपस्टिक वापरतो, कारण रेड कलर हा कोणत्याही ड्रेसवरती कोणत्याही आउटफिटवरती खूप छान उठून दिसतो. त्यामुळे मी पण इथे रेड कलरचीच लिपस्टिक लावणं प्रेफर केलेलं आहे. तर आता लावून झालेली आहे माझी लिपस्टिक आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे. आणि इथे माझं झालेलं आहे मेकअप. तर आता मेकअप मी लावते हायलायटर. हे स्टिक हायलायटर आहे. तुम्ही कोणतंही हायलायटर वापरू शकता जे पावडर बेसमध्ये येतं किंवा मग स्टिकमध्ये येतं. मी हे स्टिकचा हायलायटर वापरते आणि मी फक्त नोजलाच हायलाईट करते, कारण सिम्पल मेकअप म्हणल्यानंतर कॉन्टोरिंग वगैरे रोजच आपण करत नाही आणि रोजचा मेकअप खूप घाई करायचा असतो. त्यामुळे मी खूप सिम्पल प्रोडक्ट आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये हा मेकअप करते. त्यामुळे मी ब्लश कॉन्टोरिंग वगैरे करत नाही आहे. तर इथे झालेला आहे माझा मेकअप करून. त्यानंतर लास्टची स्टेप म्हणजे मी लावते आहे इथे टिकली. टिकली तर खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे मेकअपमधला. तर मी इथे लावते छोटीशी टिकली. रोजच बाहेर जाताना आपण एक छोटीशी टिकली तर लावतोच. तर इथे मी लावली आहे टिकली आणि माझा मेकअप लुक पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला माझा बेसिक सिम्पल एव्हरीडे मेकअप कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.